वारणा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। मंगळवारी पाणी पातळी 27 फुटांवर स्थिर होती। दरम्यान वारणा धरणातून विसर्ग सुरू केलाय। कोयना धरणातून विसर्ग झाल्यास शहरातील पाणी पातळीत 2 फुटांनी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉटमधील 15 कुटुंबियांचं स्थलांतर बदाम चौकातील शाळेमध्ये करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे। कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 5 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय। त्यामुळे कोयना व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे। रविवारी रात्री सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी 18 फूट होती, मात्र सोमवारी रात्री म्हणजे 24 तासात 9 फुटांनी पाणी वाढलं। ही पातळी 27 फुटांवर गेली होती। दिवसभर 3 इंच पाणी वाढलं होतं, मात्र त्यानंतर सायंकाळी 5 वाजता 27 फुटांवर स्थिरावलंय। सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर कोयना व वारणा धरण क्षेत्रात चांगला पाऊस झालाय, तर वारणा धरणातून मंगळवारी 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। कोयना धरणात 66 टीएमसी पाणी आहे। सध्या 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग पायथा वीजगृहातून सुरू केलाय। बुधवारी 70 टीएमसी पाणीसाठा झाल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे। सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉटमधील 15 कुटुंबियांचं स्थलांतर केलं जाणार आहे, तशा सूचना प्रशासनाच्या वतीने या भागात जाऊन दिल्या आहेत।